ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. तुमच्यापैकी अनेकांना माहीत असते की या ठिकाणचं नेतृत्व करणारे लोक अतिशय समाजाची सेवा करणारे लोक होते. अण्णासाहेब मंडळांचं नाव घ्यावं लागेल, रामभाऊ सुफ्यांचं नाव घ्यावं लागेल. त्यावेळेला एक महाडिक म्हणून वकील माझे वडील वकील होते, कट्टर काँग्रेसचे पदाधिकारी म्हणजे राम चुफे आणि महाडिक ते राम चुफे आणि अण्णासाहेब वगैरे यांच्याबद्दल राजकीय वैचारिक भूमिका ही अतिशय वेगळी होती. पण व्यक्तिगत जीवनामध्ये अत्यंत सौम्यता आणि प्रेम हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. अनेक संस्था या ठिकाणी उभ्या राहिल्या. पुणे शहर हे वाढत होतं आणि त्या वाढत्या व्यापाचा परिणाम हा हरपलेला होत होता. पण इथं चित्र बदलायचा निर्णय हा काही लोकांनी घेतला आणि ते चित्र बदललं. एकेकाळी शेती होती, शेती जवळपास राहिली नाही. शेती करण्याचे म्हणजे आता चोरीवर दिसते त्याच्याही बाबतीत काही लोकांनी मला येऊन सांगितलं की आणखी 2 टाउनशिप करायचे. म्हणजे आणखी 2 टाउनशिप केल्याच्या नंतर शेती ही जवळपास उद्ध्वस्त झालेली आज तिथे या ठिकाणी बघायला आहे. या परिस्थितीतून नवीन मार्ग काढावा लागेल. हा शेती घेण्याच्या नंतर काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि याची दिशा हे हरसर सरांनी दाखवली. मगच पत्त्याचे नाव आज अशा प्रकारची एक उत्तम प्रकारची आधुनिक वसाहत या ठिकाणी उभी केली आणि ती नुसती वसाहत उभी केली नाही तर त्या ठिकाणी अक्षरशः हजारो हाताला काम मिळेल याचा प्रबंध या ठिकाणी केला आणि एक नवीन रस्ता दाखवले. आज हा सगळा भाग हा ऐतिहासिक महत्वाचा भाग म्हणून जातो. एकेकाळी पुणे शहर हे विद्येचं बाहेर गेलं होतं. नंतर त्याच्यात बदल झाले. विद्येचं बाहेर राहिलं पण त्याच्यावर उद्योग या ठिकाणी आला. जयाजी चाचांनी शिल्पसृष्टी केलं, किर्लोस्करांचा कारखाना उभा केला, बजाज सरांनी बजाज असतो आणि बजाज शिल्प ही कारखान्याने उभी केली. आणि पुन्हा हे शहर विद्येचं व्यवस्था होतं ते औद्योगिक झाली. ती औद्योगिक झाल्याच्या नंतर त्याच्यात वाढ झाली. नवीन शहर करावं लागलं हे चित्र आणि उद्योगाचा विस्तार त्या ठिकाणी केला. आणि लोक त्यावेळी नुकतेच सत्तेत आले. त्यावेळेला एक प्रयत्न माझ्याकडे केला गेला की या ठिकाणी उद्योगात सुद्धा बदल केले पाहिजे आणि हे बदल करायचे असतील तर पुन्हा हे ऑटोमोबाईलचं सेंटर बनवलं पाहिजे. इथं मोटार स्कूटर त्याचं उत्पादन झालं पाहिजे आणि त्याचं उत्पादन झालं. आज बजाजाचं स्कूटर जगाच्या अनेक देशामध्ये जाते. आज जगाचा सगळ्यात मोठा स्कूटरचा निर्माता हे फुलं होऊन बसलेले आहे. अशा प्रकारचे बदल हे फुलामध्ये होतात. नंतरच्या काळामध्ये मी याचा वेगळ्या पद्धतीने विचार करत होतो की आता पुण्यामध्ये उद्योग वाजायला नको. आज जी अवस्था आहे रस्त्याने जाणं सुद्धा होऊन जातं. प्रवास मोटरचा असेल, मोटरसायकलचा असेल, त्यावेळेस मला कोणत्या आकडेवारी दिली
की पुण्यामध्ये पुणे परिसरामध्ये इतके हजार टू व्हीलर्स आहेत. 39 लाख टू व्हीलर्स आणि 15 लाख फोर व्हीलर. आणि त्याची काय व्यवस्था आहे करण्याची? खरं सांगायचं म्हणजे बारामती पुण्याला यायचं म्हणल्यावर आदर्शाचा रस्ता मी शोधला आहे. कारण इतका प्रवास आणि प्रवासाची साधनं ही इतकी दिवसेंदिवस वाढलेली आहे आणि त्यामुळे चित्त इतकं बदलतं. आणि म्हणून मी असं ठरवलं, सत्ता हातात होती की पुण्यामध्ये आता कारखानदारीला संधी द्यायची नाही. कारखानदारी घ्यायची असेल तर बाहेर जावं. आणि आम्ही निवड केली चाकणची. त्यात मला काही लोक म्हणत होते, कोण जाणार चाकण? बघूया, प्रयत्न केला, इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. आज तिकडे गेल्याच्या नंतर चाकण म्हणजे काय हे कळतच नाही. आणि विशेषतः कधी जुन्नर आंबेगावनं पुण्यात यावं लागलं आणि संध्याकाळी 6च्या आसपास चाकणला पोचलो तर कधी पुण्यात पोचेल याची खात्री असत नाही. इतकी प्रचंड ट्रॅफिक आज त्या ठिकाणी झाली आणि त्याचं महत्त्वाचं कारण चाकणचं औद्योगिकरण. आता हे चाकणचं औद्योगिकरण झाल्याच्या नंतर एक दिवशी चाकणच्या उद्योजकांनी मला बोलवलं आणि त्यांच्या प्रश्नाची मांडणी ही माझ्याकडे केली. त्याचे काही प्रश्नांनी सोडवले. पण आम्ही निकाल असा घेतला की पुण्याला कारखानदारी नाही, आता चाकणला अपराधी आणि चाकणला सुद्धा नाही हा निकाल आपण या ठिकाणी. आणि तो निकाल घेतला आणि नवीन केंद्र उभं करायचं ठरवलं. एक दिवशी मी निगरवरून येत होतो. माझ्या गाडीमध्ये भोजनलीला बापूसाहेब ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.